रिकमेंडेशन सर मातशें रिक्वेस्ट तुमचे कडेन वचना सर तुमचे कडेन वचना आमगे कमिटी कडेन along with you our committee will आता काढताय आयजूच ना लास्ट टाइम सांगलो ना आता काढताय ना आयजू काढताय every time ना फोन yes जापाना तेच जापाना the next thing is coming on the question saying it is been done हे जापाना का आम्ही आमगे कमिटी येतात आमक वचपा जाय जीजस स्कॉलर्स will come along we have better study we are the ground relative from that area बरोबर आम्ही थिंगसन पोट बोताय गव्हर्नमेंट आम कांय ना even on that our thing is going to the government माझी आमगे सर ट्रस्ट किती जावपा जाय why we have to come all the time again and again सर this has to be the most important आता पळय जायते फायली आसा रिलेटेड करून हांव म्हणना पूण हे मेन फायल ही आसपा जाय कित्याक सांगता ना कित्याक सांगता सर पळय आयज पळय मरिना ती एरिया तेंच्यांनी काकरा एरिया 2 लाख स्क्वेअर मीटर उदकाची एरिया लिजाक दिली फाल्यां आमकां लिजाक घेवचे पडले मरे आख्खे दर्यो So it's a very serious thing. आज मरे सर ऑथॉरिटी आयजचे डेटीन ऑथॉरिटी आणि गव्हर्नमेंट अगेन्स्ट असा पोर्ट लिमिट दाखोवपाक आमकांय कळटा हे तू मान्य जाता मरे जाऊ रे मास्टर उलयना काय सगळेच न्ही आमी कितें म्हणटा ऑथॉरिटी जी ऑथॉरिटी गव्हर्नमेंटान नेमल्या पळय ती ऑथॉरिटी इज फर्म की पोर्ट लिमिट दाखोवप ना आणि आम्ही गव्हर्नमेंट म्हणटा गव्हर्नमेंट म्हणजे आता मिनिस्टरूय म्हणटा न्ही मिनिस्टरचे रिकमेंडेशन लागता न्ही सो म्हणून गव्हर्नमेंटूय म्हणटा की आमकां पोर्ट लिमिट नाका दाखोवपाचें आणि वी हॅव ऑल्सो रिटर्न टायम एंड अगेन टू द एनसीएसएन न्यूज पेपराचेर उपरांत एकल्यान स्टेटमेंट केलो तुम्ही काय काउंटर केले सांगता न्यूज पेपराचेर आमी स्टेटमेंट दिवना म्हाका कोण तरी म्हटलें बाबा आमकां आमी आमचे मिनिट्स आमी दाखयता तुमकां जाल्यार आमी कितें केलां तुमकां देखून कन्सल्टेशन आसतना हाव इट बिकेम तो कोणे खंयच्यान पेपरार दिला पळय आमकां खबर ना ते उलयता तुमची सेन आसतना तसले काय म्हणटा नाही ताजी सारखे पळय सर किती म्हणटा सर मिनिट दाखयता मरे ना सर एक मिनिट ऑथॉरिटीक जर नाका सरकाराक जर नाका हे केले कोणी नाही हे आता तुमचा विषय पळय ऑथॉरिटी नाका म्हणटा सरकार नाका म्हणटा आमचो जाल्यार हे केले कोणी प्रश्न सारका हे तुमकांच खबर ना कोणी केलेले मिनिस्ट्रीचे सेंट्रल मिनिस्ट्री आसा पळय त्यांचे ओपिनियन वेगळे आसा तेंच्यांनी कितें करूं आता गोंय फुलिशनस आमचे तेच आमी तेंच्या कडेन ते उलोवपाचे आसा तेच सांगता न्ही आमकां अपॉइंटमेंट मेळटा आमी फाल्यां वचपाचें आमी वी आर कंटिन्यू एवरी डे आमी फोन करून हे करीत आसा आमकां अपॉइंटमेंट मेळटा आमी आतां इवन आमी काल सॅटर्डे कालच्या हेतून सुद्दां आमकां तर मेळ्ळो अपॉइंटमेंट आमी शनिवार आयतार करूया बरें सर एक गजाल तूं मान्य करता म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटाक कितें तरी एक हिडन एजेंडा आसा गोंया बाबतींत हे तू मान्य करता बरोबर हिडन एजेंडा हांव कसो म्हणूं शकता नाल्यार हे तेंका कित्याक तूं आमकां नाका ते करता खबर गोंयकाराक कोणाकूच सेंट्रलाक कित्याक जाय हातूंतल्यान एक मान्य करून घ्या की सरकाराक केंद्र सरकाराक कितें तरी गोंया बाबतींत कितें तरी हिडन एजेंडा आसा हे तुगे उतरांतल्यान कळटा They are following rules and norms. Which? माशा राव रे माशा बॉल बंद कर सर आमी जे आसा गव्हर्नमेंट जे म्हणटा आमकां नाका म्हणटा ना सर एक मिनिट राव माशा राव रे ना सर बरोबर घातले सर पूण हे सर ना सर पण म्हाका एक सांग तुमी जे म्हणटा पळय न्ही सरकाराचे कितें जाल्यार रुल्स फ्रेम केल्ले आसा कायदे आसा हे फ्रेम करतना आमकां लोकांक ते लक्षांत धरना ना सेंट्रल मिस्टेक सर तुजी कित्याक तुवें आतां एनसीएसएमाक हायर केलो 2 कोटी दिवन जेन्ना तेंच्यांनी हायर तुवें केलो तेंच्यांनी पयले ड्राफ्टाचेर पोर्ट लिमीट कसो घातलो आनी तुमी ओगी रावले तुम्ही कित्याक ओगी रावले तेन्ना तेन्ना पोर्ट लिमिट्स नाच न्हू गायडलायन नाच न्हू दाखोवपाक तुम्ही कशें तुम्ही विकतो मारा हाडलो तितून तुका पयशे दिवन आमी सुद्दां हो पॉयंट रेज केलो आनी आमी त्याच पॉयंटाचेर आसा गायडलायन्स ते म्हटलेले ना जाल्यार आमकां तुमी पोर्ट लिमीट काडा जेणे करून इश्यू ऑफ मेजर ऑफ 90% इश्यू गोंयाचो रिजॉल्व केन्ना जावं शकता आमी वी आर ट्रायिंग टू
today Yeah, you are I trying also- since last time. I am trying to Right now, फाटल्यान उलयना काय He's in touch with Delhi people. MOF ऑफिसाकडे ताच्या नसा फोन मारता अपॉइंटमेंट दिया म्हणून आमकां. ते मुद्दम दिवपाचें No, they want to. Very clear. Presentation. ए वलंस तुझी टीम म्हाका एक डावट आहा बाबा सांगा एक मिनिट म्हाका एक डावट आहा जोरी तर न्ही आमगे सरकार अगेन्स्ट आहा ऑथॉरिटी अगेन्स्ट आहा आनी सेंट्रल जर कितें करपाक सोदिता हे तेंका एक्सेस कितकोन दिता गोंया भितर सरपाक कितें एक्सेस दिता कोण करा मरे प्रेझेंटेशन सारखें ना सारकें ना हेंगे जावपा जाय आमगे चूक म्हणून तुम्ही स्टेट लेवलाचेर कोण करा मरे सर तुमकां दिसना आम्ही चुकला आमगे चुकी लागून आम्ही आज गोंयकार भुगताय म्हणून तर पुढचे साहेब चूक आनी हे न्ही आमकां त्या दिल्लीचं सरकार लागना आमकां तूं लागताय कारण त्या खुर्चेचेर तुम्ही बसलाय आमकां आन्सरेबल तुम्ही आसात यू शुड प्रोटेक्ट अस तू म्हणटा आमकां अपॉइंटमेंट ते दिना म्हणटा ते आमकां उत्तर न्ही आमचे तुम्ही दिल्ली वचून बसात एक मिनिट दिल्ली वचपाचें आम्ही आता ना रे हे दिस इज सरप्रायझिंग हे अपॉइंटमेंट दिना म्हणल्यार सरप्रायझिंग हे सगळे काम करपाक तेंगे एक्सेस कितकोन दिताय अरे अपॉइंटमेंट सर तुजे फाल्यां घरा कडेन हांव डायरेक्ट भितर सरपाक शकता रावपाकू हो विषय तापतलो आणि हेजे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात तुका भोगचे पडटले गोंयांत जेन्ना जेन्ना कितें जाता तेका रिस्पॉन्सिबल तुम्ही आसतले प्रेझेंटेशन तर तुमगे सारखें ना जाल्यार थिंगाच्या लोकांक विचारे बाबा हें कितें करूया तुमकां स्टार्ट येना आम काळे वी हॅव बेटर स्टडीज देन यू तुगे तू बरे आसा सध्या बंद तू वच मरे दिल्ली वच मरे टीम घेवन दिल्ली वच तू एपॉइंटमेंट रावना का ऑफिस बंद दवर बंद दवर तू ऑफिस बंद दवर सर एक शब्द गोंयकारा बरोबर आहे बाबा हांगा ऑपरेट जायना म्हण ऑफिस आज जर तुमच्या डिसिजनाला ऑफिस ओपन करून फायदो तरी कितें आसा जर आमकां लोकांक जाय जाल्यार फायदो तरी कितें आसा ऑफिस ओपन करून गोंयकारांच्या हांगा वयर थोडी समज घालपाचे आमकां समज जर अपॉइंटमेंट हे उत्तर मेळ्ळें एकाच हांगा भितर घालून दवरया पळय ते सगळं फेस करप पडटलें हांगा लॉक मारता रावतले आमी भितर Vice President is here in Goa now. Going to headquarters. आणि कोणाच्या तुवा हातेचो ते सगळे आधी सांगले आसा फाटल्यान मास्टर एक मिनिट हांव तू म्हणटा आपल्या दिल्ली अजून एक मिनिट तुमचे ऐकलंय तुम्ही कितें म्हणूंक सोदता ते म्हाका सादारशें कळटा सादारशें ताजें उतर आयकून घे तुम्ही 10 लोक उलयता न्ही 10 लोक 20 लोक उलयता सो कितें म्हणूंक सोदता ते म्हणजे सादारण म्हणजे तुमचे नॉलेज कळटा म्हाका कितें म्हणूंक सोदता ते आय विल टेक अप दीस इश्यू हांव आतांच वयता सेक्रेटरी बसता सीएसाकडे बसता फाल्यां आमकां तरी अपॉइंटमेंट फाल्यां दिता सुद्दां आमी वचपाक हांव उलयता तुमचे आतां ग्रिव्हन्स सर दिता जाल्यार न्ही डोंट सब्जेक्ट ना तू चल तू डायरेक्ट वच मरे म्हाका अपॉइंटमेंट घेवंक लायता आनी आमी वयता न्ही बरें तू वचोन ती कितें करतलो ती वचोन तू कितें करतलो पळय तुमकां गेलो आनी ते सांगता आमची बाजू म्हणपाक ऑथॉरिटी पळय invite a committee will come along with you delegation आमचे डेलिगेशन असले आमचे डेलिगेशन बरोबर घेतले परत आणि ते सांग की सिव्हिल सोसायटी तुका जाय जाल्यार मिनिस्टरची कॉपी But the problem is what, sir? When your minutes are stating, it's clear, I know. But when they are not listening and when you are not taking a proactive step, then it looks like this minute is just seriousness ना साहेब seriousness ना रे काय ना रे seriousness तुम्ही किती सांगा तुम्ही आम्ही सांगला यू रोड फायनलाइज द प्लॅन टील वी आय आस्क यू टू गो अहेड
तुम्ही सिरियस की दादोडे दालो वचून आम्ही एनसीएचे पळय ही आता मिटिंग केन्ना जाली 22 तारीख इतले आमकां फक्त रिवर्समेंट जालें आमी तांकां होल्ड कर सांगलें तुमी हे करूं नाका वी आर टेकिंग अप दीस मॅटर विथ दी गव्हर्नमेंट सो दॅट आमकां कितें आमचे डिमांड्स ते आमकां जाय लास्ट डे केन्ना आसा सर हो प्लॅन आता ड्राफ्ट प्लॅन एज पर द कोर्ट डायरेक्शन कितो डायरेक्शन तांकां आशिल्लें न्ही डिसेंबर एक्सटेंशन ना आमी वी आर इन अरे बाबा ते एक्शन केला फाल ट्रान्सफर कोणे बदल ट्रान्सफर करू कितें करू आमी सोडपाना येवपाक ना प्लीज तू एक काम कर एक सारखे इम्पॉर्टंट आणि टेक द कॉपी ऑफ द कॉरेस्पॉन्डन्स आमकां फायट करपा बरें पडटलें तुमी कॉरेस्पॉन्डंट सर आणि तुवें सांगला आता एनसीएस मध्ये इन्स्ट्रक्शन दिला की अंटिल दिस थिंग रिझॉल्व डोंट फायल तुम्ही रिटर्न कॉरेस्पॉन्डंट आसा सांगता मातशी कॉपी दिया आणि हे व्हिडिओ मारा न्ही आतां नो वी कॅन टेल कॉपी दिता चल भायर रावया मातशें व्हिडिओ जाल्यार तुमी मोगी बसपाना तेणी सांगलें अपॉइंटमेंट फाल्यां वयता खंय तो मातशें भायर सर बसपाची ना अरे जना मोगी बसपाचें कितें उलयता पोर्टूच बंद करया आयले पर्यंत कोण नाका फोटो बंद करया आमचे उपकार करिना ते आता लोकांना ते स्वतः काबार जाले आता तुम्ही जाय तुम्ही गेले आज लोक येते लोक कडले कळली फायनल आणि काय ना मिनिट्स कॉरेस्पॉन्डंट तो माहिती मागतले तर लाईटली गेलं का चल आंबा या फाल्यां अपॉइंटमेंट घेता आनी उलयता कॉरेस्पॉन्डंट वॉलंटियर राव अग्नेल राव रिसीव सीआरजेड वायलेशन लगा ड्रेजिंग होता है सो दैट ड्रेज मेंटेन एक मिनिट आम्ही आता तुका तापयला कितें म्हणला रागार जाय नाका This time we come only 500 people. If we come next time, we will come like a million. Just remind. सर आता तू आता हे म्हणटा व्हायलेशन जायत आहा थिंगा तू म्हणटा आपण सीझेडएमपी फायनलायज केला ना सो आता ते ड्रेजिंग चलता थिंगा तुका हांगा हांव हे जेन्ना इश्यू येयलो पळय ना तेन्ना सीओपी कडेन हांव उलयला पर्सनली फोन मारून कंप्लेन येता कितें सो तेणें म्हाका सांगलां तेका कॉन्ट्रॅक्ट वर्क ऑर्डर आसा गव्हर्मेंटान वर्क ऑर्डर दिल्ली आसा सो म्हाका हांवें कमेंट्स मागला कितें आहा तें म्हाका सांग त्या प्रमाणे हांव एक्शन घेता आनी तेका म्हाका मंडे पासून कमेंट्स दिवंक जाय केसीन विशय आयज सांगता मागीर ते म्हाका ऑन टेलिफोनीक डिस्कशन सांगता तुका एनजीटीचें डायरेक्शन आसा ती डिसील करपाची डिसील करपाची ती रिवर्सल डिसील एनजीटीचें डायरेक्शन म्हणून तेणें म्हाका सांगलां कळ्ळें सो आतां ते डिसील करतात ते एज पर द डायरेक्शन ऑफ एनजीटी म्हणटा तो सीओपी कडेन मागला तुमी दिला खंयची ऑर्डर आसा हे आता सगळे व्हायलेशन आता सीआरजेडाचे सांगता तुका ड्रेंच मटेरियल कॅनॉट बी डम्प इन द सीआरजेड एरिया दॅट यू एग्री विथ दॅट सो where they are dumping right over there only in the mangroves. They are destroying the mangroves. Mangroves are the the CRZ1 area. So they are destroying this also. We have given a letter till that we have not. They are doing right and left. And there is also fish breeding ground which is shown in the ZMPs. Fish breeding grounds. That is also been destroyed. So at least we have to come in this thing now. You have to write it to us. Come for a discussion. बरोवन दवरपाक तो म्हणटा तो पॉयंट म्हाका टीमी
सर तुमचे प्रेशर बीन ना न्हू कोणाचो हो म्हटलं मिनिस्टर प्रेशर बीन हे करून म्हणटा कित्याक सांग आयक सांगता पोर्ट लिमिट काडपाकूय मिनिस्टर फेवर आसा पोर्ट लिमिट काडपाक सुद्दां आमगे घर बांधले पळय ते फक्त तेच पळय आमकां काबरां म्हणटा जगा फटी गोंयकारांक जर कोणाकच ना जर सेंट्रलाक आशिर्वादा शिवाय काय जावंक शकना ते त्या काबराला कर्मा लागून लोकांक काबार गेले आता आम्ही दर एक निघवता येतो Desilting and dredging is two different words. They are going to गोंयकार कोणाक जर तुम्ही पावले कशे फुडें मागिलारान येवपाक दिलो मरे dump करता ते they should not dump it Dump it. and then they should on the contract itself, it is said that they have to put it 12 nautical miles out into the sea. So can you take his number so that let him contact him so he's aware. I'm also fishing, representing fishing. Our fishing ground is being destroyed. now one number Roy Barreto, टीम वयच्यान ताका धाडपाक 9822 आनी आजच ना फाल्यां बी न्ही आजच 9822 3838 383818. सर आनीक इशू तो फिशरमॅन कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन बीन सांगलो तुम्ही कितें आसा तेजो स्टेटस आमी सगळे दिले नांवां घरां आमी सगळे तुमचो आजून चेक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तेका रेडी जाला डिपार्टमेंटा कडेन आयला चेक करून फॉलोअप कर फास्ट ट्रॅकाचेर वचनी मातशें फॉलोअप करीत राव आमी येयले म्हणून म्हणची डिस्टन्स दोनूय इशू नोट करून घेते आनी बाकी गोरडे मार्क सगळे दिल्ली आसा पासून तुम्ही कितें सांगलेले तो कॉन्ट्रॅक्ट हे दिल्ले म्हणून कितें करपाक कोड ऑफ कंडक्ट उरलेलो तुवें ते अपॉइंट केलो कितें केलें काय खबर ना एजन्सीक बी आमी अपॉइंट केलेले चेक करता आय जस्ट So all the fishermen houses has to come into this thing, into your CZM fees. Otherwise, we are not going to get agreement with that. plan Yeah, that's comprehensive plan. हाडपा लायले तुमी करस्पॉन्डिंग हाडपा लायले दिता मरे तुमी सगळे बेल मार दिता रे एकला राव रे एकला कोणाचं दिता आनी थंय दुसरे वचपा येता आयज आमी गोंयचो रापणकाराचो एकवट आनी जे दुसरे फिशरमॅनाचे ऑर्गनायझेशन आसा तशेंच सिवील सोसायटीचे ऑर्गनायझेशन आसा ते आयज येवन आमी एक मेमोरेंडम दिलेलो आसा आमचो मेंबर सेक्रेटरी दशरथ रेडकराक आनी तसोच आमी चीफ सेक्रेटरीक एक लेटर करतले. आतां आमचो मेन दोन मुद्दो आशिल्लो की पोर्ट लिमिट्स जे आयज सेंट्रल गव्हर्मेंटान मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट एनवायरमेंटान सांगलेले आसा की पोर्ट लिमिट्स विड्रॉ करचे ना म्हणून तेजेर आमी निशूत मारपाक येयलेले आसा आनी तशेंच 46 लाख स्क्वेअर मीटर ऑफ सँड ड्यून्स जे तोय रिजेक्ट केलेलो आसा सेंट्रल गव्हर्मेंटान तेजेर आमी आयज गोवा कोस्टल मॅनेजमेंट ऑथॉरिटीक विचारपाक आयला की तुमचो स्टँड कितें तो. सो आमी आयज लेटर घातला आनी सांगला गोवा कोस्टल मॅनेजमेंट ऑथॉरिटीक की पोर्ट लिमिट्स विड्रॉ जावपा जाय आनी 46 लाख स्क्वेअर मीटर ऑफ सँड ड्यून्स जे CZMP प्लॅनाचेर आसपा जाय. आतां एज पर CRZ नोटिफिकेशन 2011 आयज ऑलमोस्ट 11 वर्सां जाली हो सरकार न्हिदून आशिल्लो आनी आयज जेन्ना गायडलायन्स पळय आसा म्हणटा क्लियरली गायडलायन्स म्हणटा की सँड ड्यून्स फिशींग विलेज अराउंड 28 गायडलायन्स आसा त्या गायडलायन्सान भितर पोर्ट लिमीट खंय आसा पोर्ट लिमीट नाच. आतां सगळे इंडियेचे CZMP प्लॅन इज ऑलमोस्ट कंप्लिटेड सम हॅव बीन चॅलेंज दॅट इज अ डिफरंट पार्ट ऑल द कोस्टल स्टेट्स ऑफ इंडिया. Which coastal state has depicted port limits? ते आमकां सांगा. आतां हो पळय एक सिस्टमॅटीक प्लॅन केलेलो आसा. आमचे गोंयचे कोस्टल लोक ऑलमोस्ट 60% ऑफ द पॉप्युलेशन लिव्स इन द कोस्टल एरियाज ऑफ गोवा and who are dependent on the coast for economy, almost 80% of them. Today, major port authority bill is passed जाली आणि ती पास जाता म्हणून पयली एडवान्सान गोवा कोस्टल मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि तेजी हायर्ड एजन्सी NCSMन पयली पोर्ट लिमिट डिक्लेअर केलेलो आसा. आता पयली म्हणटाले पोर्ट 53 किलोमिटर्स आसा म्हणटाले तेजी ज्युरिडिक्शन
आयज पळय हे CZFBन पळय दाखयला आख्खे 105 किलोमिटर्स सगळे रिवर्स गोंयची तालपण गालजेबाग अशें करून सगळे वॉटर बॉडीज जे 500 मिटरान आसा ते सगळे धाकटे इवन धाकटे स्मॉल नालास आसा ती पोर्ट लिमिट्स सगळे आख्खे गोंय पोर्ट लिमिट्स डिक्लेअर केला आतां हे करून फायदो कोणाक मेळटलो आतां हे करून हेंच्यांनी हे जे जुडिक्शन पळय आसा गोंयचें अप टू एंटायर अरेबियन सी and up to 500 meters of the high tide line today the owner is Murgaon Port Authority तो ओनर जाता म्हणजे भाडकार तो जालो तेका आयज स्टेटीचो कायदो लागचो ना म्युनिसिपालिटीचो कायदो लागचो ना पंचायतीचो कायदो लागचो ना म्हणजे तेका आयज कितेंय करपा जाता सो हे आमचे स्ट्रॉंग विरोध आसा कित्याक ऑलमोस्ट 25 years people of Karyawado are fighting the case in the High Court, challenging the jurisdiction of the port. ते म्हणटा की हे घोरा पळय आसा ती आमची पोर्ट एरिया आसा आनी तुमी वसा म्हणून फाल्यां आयज आख्खे गोंयभर डिमोलिशन ऑर्डर काडटले आनी सरकार कितें करता आयज सरकारान हे कितें चिंतलां हे गोंय MPAक विकपाक चिंतलां आनी आयज MPAचो ओनर कोण अदानी जिंदाल विधानता ते पात्रांव आनी आमी टेंडर जाले आणि गोंयचो सरकारी टेंडर झालो आणि हे चलना कितें सो आमी गोवा कोस्टल मॅनेजमेंट ऑथॉरिटीक सांगलां की यू डू वॉट एवर इट इज टू गेट दिस थिंग डिलीटेड अँड अंटील देन वी विल बी बिहाइंड यू बिकॉज द गोवा कोस्टल मॅनेजमेंट ऑथॉरिटी वॉज फॉर्म्ड टू इम्प्लिमेंट दिस नोटिफिकेशन आमी गेल्ले कोर्टान सुप्रीम कोर्टान 94 त्या सुप्रीम कोर्टाक लागून हे ऑथॉरिटी फॉर्म जाली गोंयांत आनी ही ऑथॉरिटी ही आमकां लागून आसा हे नोटिफिकेशन राखपा खातीर आसा आनी हे गोंय राखपा खातीर आसा जोरी हेंकां हे गोंय राखपाक हेंकां हे जायना जाल्यार ती ऑथॉरिटी आमकां नाका गोंयांत आमी सांगलेलें आसा जोरूय हे फायनल ड्राफ्ट प्लॅनाचेर पोर्ट लिमीट दाखयलें आसा आमी हे ऑथॉरिटी बंद करतले गोंयचो लोक सगळे उठतले and we will see that this authority shut down. Nobody will enter this authority if you cannot protect the interest of Goa and Goa's coastline. आणि जे हांव सरकाराक सांगता तो कोणी सरकार येतलो आता आफ्टर 10th तेका आता एडवान्सातूच सांगता की हे पयली काम तुमचे गोंय राखपाचें आनी हे ताबडतोब तुमी फाटी घेतले तो खंयचो सरकार येवन आफ्टर 10th March. मेंबर सेक्रेटरी दशरथ रेडकरान सांगला की आमी जाता तितले बेगीन इट सीम तेव्हा आता जायती लेटरां घातलेली आसा तेका अपॉइंटमेंट मेळना म्हणून आमी सांगला तेका तूं ताबडतोब थिंगा वच दिल्ली आनी बस आनी ही एजेंडा नंबर 1 एजेंडा कर दुसरी खंयचीच फायल नाका ह्या डिपार्टमेंटान पास जावपाची हीच फायल घेवन बस थिंगा ताबडतोब अपॉइंटमेंट घे सो ही हॅज प्रॉमिस्ड अस that if he gets appointment today, he'll go tomorrow morning. Plus, we have told him you include the stakeholders, include the civil society. We'll also go to Delhi. If required, 500 people also will go to Delhi to speak to the Ministry of Forest and Environment. We are that serious because this is about our life, which we are. I mean, नीस गोयंकार हिंगाचे आणि नीस गोयंकारांक हात लायल्यार फक्त तेंचे पोटार मारल्यार आमी गोंयचे लोक कोणूच उगी रावचो ना म्हाका दिसता. आश्वासन तेणें सांगलां की आपूण ताबडतोब आनी एक मेल घालतलो आनी अपॉइंटमेंट मागला तेणें आनी जाता तितलो बेगीन तो दिल्ली वयतलो तेज्या प्लस ही हॅज सेड दॅट NCSAM has told instructed the NCSAM not to finalize the plan until this issue is resolved. So this assurance is given us. So we are hoping that he will stick by his word and that people of Goa will not require to be take any aggressive steps against the department. Continue follow up करतले मॉनिटरिंग करतले ऑलरेडी कवर केल्ली ना ते फाटी पळय ते सगळे हियरिंग बी जाल्ले तेजे कांय ते हेजेर हे जावना पळय सरकार कितें आसता हो केंद्राक सरकारने म्हणटा राज्याक कित्याक आमचे प्रजेची हित सोमावपाक प्रजे खातीर बरे कायदे करपाक प्रजेचे पारंपारीक वेव्हार सांबाळून दवरपाक पण हे दरिद्र लोक आसा पळय दरिद्र लोक सरकारान आयला पळय 10 वर्सां हें घट्टण केलें अच्छे दिन येता ह्या लोकांक सांगलें अच्छे दिन कसले हे अच्छे दिन लोकांक हेंच्या पळय भीक मागपाचें
आपल्या स्वताच्या राखणे खातीर हां हे अच्छे ते ना डबल इंजीन लायल म्हणटाले हे फोणाक घालपा डबल इंजीन हे डबल इंजीन अरे तुमकां ह्या प्रजेन मत दिल्ली ह्या राज्य सरकारा खातीर आनी केंद्र सरकारान कित्या खातीर हेंची राखण करपा खातीर मरे आतां खंय गेले तुमी यात पळय आतां फाटली मिनिस्ट्रींग आसली सरकारान लोक आसले आतां खंय गेले रे ह्या लोकां बरोबर तुमी रावप न्ही ह्या लोकांनी मत खाल्लां तुमी समजोवच्यात लोक ओगी रावले म्हण हेजे मुखार कांय ना जो पर्यंत हे पोर्ट बील विड्रॉल जायना लिमीट विड्रॉल जायना म्हणजे आमचो अनेक डिमांड सेंटिनाचो डिमांड विड्रॉल कर हांकां कशें दिवपा दिवपा ना आमी आनी ह्या आज प्रजे बरोबर कोस्टल बेल्टाचो प्रजा आसा पळय ती ते आमचे रापणकार जावं फिशरमॅन रेनियर ह्या लोकांनी हे कोस्टल बेल्ट सांबाळून दवरलो आसा ह्या चोर ह्या कोणाक कितें लूट मेळटा मारपा मेळटा म्हूण लूट मारपा मेळटा हांकां दिवपाक आसतात अदानी अंबानी वेदांताक हांकां आमी हे कशेंच खंयच्याय परिस्थिती गोंयची घरांनी राखून दवरले गोंय ह्या चोरां हाती कशेंच दिवपाना हेजे कडेन आमकां लास्ट शेवट कडेन आमकां रगत दिवची पडली आतां प्रत्येक श्वास आमकां सरकारा बरो आसतलो आनी आमचें सरकार फुडलें कोणूय येवं दी ह्या लोकां खातीर कितें जाय तेंच आमचें झगडटलें खंयच्याय आमी कॉम्प्रोमायज करतले कित्या कोस्टल बेल्ट आनी आमगेलो दोंगर आनी दर्या लागून आमी गोंय आसा आनी हेजे बरोबर राखून दवरपा खातीर आमी तेजे बरोबर आसतले हांव शंकर भोजी एक्झिक्युटीव मेंबर गोंयचो एकवट आमी आयज हो मेमोरंडम सबमीट केला आनी तितून आमी सारको सब्जेक्ट वाचून दाखयता बोलता विड्रॉ पोर्ट लिमिट्स एंड इन्क्लूड 46.06 lakh स्क्वेअर मीटर ऑफ सँड ड्यूज इन ड्राफ्ट कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन आतां हेचे कडेन आमी लास्ट टायम सुद्दां येयलेले आनी अशीच प्रेस कॉन्फरन्स घेतलेली सगळ्यांक समजोवन सांगलेले की कितें इशू आहा एक्झॅक्टली तो आतां तो ऑफिसर म्हाका दिसता भियालोलो आहा तो कित्याक हे जे बसल्यात न्हू तेका डायरेक्ट एक प्रश्न विचारलो बाबा रे तुजेर कोणाचो प्रेशर आहा काय म्हणून तो आसता ना काय आपल्याचेर कोणाचो प्रेशर ना जाल्यार मागीर ही परिस्थिती कित्याक भीक मागपाची म्हाज्या गांवांत म्हाज्या घरान हांव रावतलो आनी तुजे कडेन आमी भीक मागपाची मागीर तुका पेमेंट कित्याक दिता तर गव्हर्मेंट आमी टॅक्स कित्याक भरता हां आयज मिनिस्टर कांय करूंक पावचे ना मिनिस्टराक इलिगल बागा थंयसर मिनिस्टर काय करूंक पावचे ना आमकां विस्वासूच ना तुमचेर विस्वासूच ना एमपीटी आयज एमपीए केली खंयचो मिनिस्टर आनी खंयचो आमदार उलयलो खंयचो पंच उलयलो खंयचो सरपंच उलयलो कोणान पडोवन गेलेले आहा आयज ते सगळे आपूण कॅप्चर करपाक उठले म्हाजे जाल्यार म्हणणे एकूच एमपीए न्हू तांकां एक रियल एस्टेट एजन्सी म्हणून टॅग मार्क दी आनी गोंया विकून सोडा गोंया सगळे उरलेले सांडले हे इतले हेंच्या कंट्रोलान दिवपाचे हेच्या खातीर लिबरेशन घेतलेले हां आनी आतां आमच्या जमनीक आमी भीक मागपाची तुमकां जाय तेन्ना येता तुमी आमची जंगलां काबार करता तुमकां जाय तेन्ना येता शेतां पुरून उडयता डेव्हलपमेंटाच्या नांवान सगळे दोंगर काबार करून सोडले आनी आयज शेतकारांचे आयज आमच्या फिशरमॅन भावांच्या पोटाचेर येयले हे मरे मसण मरे हे सारखे हे फोंडान घालून उठले आमकां आनी कांय ना अरे तुमी इलिगल ड्रेजिंग करता तुमकां म्हणटा परमिशन नाका आमकां कोणाचें अरे म्हटल्यार आमी गोंयकार कित्याक आहा तर हांगा तुमकां विचारना जाल्यार अरे आमचो फिशींग बेल्ट आख्खो टोटल काबार करून उडोवपाक उठले मरे तुमी हां आनी आयज जेन्ना हे व्हडल्या मिनिस्टरांक आनी ह्या ऑफिसरांक जेन्ना आमी विचारूंक येतात न्हू हेंचे कडेन प्रश्न जो